प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपलं बाळ हुशार, गुणी आणि सुखी व्हावं. पण ह्यासाठी नेमकी करायचं तरी काय? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मी अशा कोणत्या गोष्टी फॉलो केल्या ज्याने मला खूप हेल्प मिळाली. गर्भसंवाद म्हणजेच आई आणि बाळाचं नातं अजून घट्ट होण्याचा मार्ग, ज्यामध्ये बाळासोबत पॉझिटिव्ह बोलणं, बाळाशी गप्पा मारणे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याचबरोबर हेल्दी डाएट, ज्यामुळे बेबीचं ब्रेन बूस्ट व्हायला हेल्प होते. त्या व्यतिरिक्त मी एक रुटीन फॉलो केलं, ज्यामध्ये मी रोज योगा, मेडिटेशन करायचे आणि हो, त्याचबरोबर नेचर थेरपी, जितकं शक्य होईल तितकं नेचरमध्ये सकाळी टाईम स्पेंड केला. आणि ज्या ॲक्टिव्हिटीजनी मला आनंद मिळायचा, जसं कलरिंग, डान्सिंग आणि सिंगिंग, या ॲक्टिव्हिटीजसुद्धा फॉलो केल्या. जी मुलगी शाळेत एक पान वाचायला कंटाळा करायची, तिने अख्खं भगवद्गीता, श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं विंग्ज ऑफ फायर, श्यामची आई, बालाजी तांबेंचं गर्भसंस्कार, अशी सुंदर सुंदर पुस्तके वाचली. त्याच व्यतिरिक्त डेली पॉझिटिव्ह अफर्मेशन, ज्या मी रोज बाळाला ऐकवत होते. तुम्हाला हवं असेल तर नक्की स्क्रीनशॉट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचं पॉझिटिव्ह आणि हॅपी राहणं, कारण हॅपी मॉम रेजेस अ हॅपी चाइल्ड, बरोबर ना? त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि जे एक्सपेक्टिंग मॉम्स आहेत त्यांना शेअर